हाय फ्रेंड्स. तर एकदा फ्लावरची तुम्ही भाजी अशी मी सांगते या पद्धतीने एकदा करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. तर चला मी सांगते तुम्हाला मी फ्लावरची भाजी कशी करते. तर फ्लावर आधी आपण निवडून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, पाण्यात ठेवला आहे मी निवडून तो. आणि इकडं आपण तेल घ्यायचं, तुम्ही वापरत असाल तेवढं तेल, जिरे मोहरी, त्याच्यामध्ये कांदा घालायचा, थोडंसं हिंग घालायचं एक चिमटभर आणि कांदा छान परतून घ्यायचा. छान परतून झाला कांदा की याच्यामध्ये आपण ढबू नाही सॉरी फ्लावर फ्लावर जो आपण धुवून ठेवला आहे तो घालायचा. आणि मी हे काय करते, आधी चटणी मीठ वगैरे घालत नाही. तर फक्त मी हा फ्लावर या वाफेवर कांद्यामध्ये पहिलं शिजवून घेणार आहे. 10 मिनटं आहे ना याच्यावरती झाकण हे छान हलवायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनटं शिजवून घ्यायचं. बारीक गॅस करायचा आणि ह्याला बघा ही अशी वाफ येते. वाफ आल्यानंतर ना हा फ्लावर आहे ना तो शिजला जातो, निम्मा इथेच शिजतो. याच्यामध्ये मी पाणी घालत नाही अजिबात. तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं हळद आणि एक चमचाभर चटणी आणि थोडीशी मी साखर घालते आणि नंतर ना मीठ चवीपुरतं, हे एवढं सगळं घालायचं आणि छान एकदा आणि परत परतून मिक्स करून घ्यायचं. तर आपण बघा तुम्ही इथे मी पाण्याचा वापर अजिबात करत नाही आणि फ्लावर असाच वाफेवर शिजतो, त्यामुळे पाणी घालायची गरज नाही लागत. त्यानंतर ना मी इथे लसूण आणि खोबरं वाटून घेतलेलं आहे, ते मी फोडणीत नाही घालत. तर हे वरून घातलेलं छान लागतं. म्हणजे एकदा तुम्ही घालून बघा, छान लागते ती भाजी अशी केल्यावर. आणि त्यानंतर ना आपण परत हे 10 मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. तरी भाजी पूर्ण वाफेवर शिजते आणि आपण जो वरून खोबरं आणि लसूण वाटून घातलं होतं ना, त्यामुळे भाजीला खूप छान चव येते. झाली आता आपली भाजी छान परतून घ्यायची आणि मस्त हिरवीगार कोथिंबीर घालून झाली तयार आहे आपली, रेडी आहे भाजी. तर मग मी डब्यासाठी भाजी भाजी बनवली होती. तर तुम्ही पण अशी भाजी नक्की बनवून पहा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू.